हरि ओम. सर्वांचं चैतन्य योग साधनामध्ये खूप खूप स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे तो एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि आजच्या सेशनचा टॉपिक आहे गुडघ्यांचा आर्थरायटिस आणि त्यासाठीचे हालचाली, त्यासाठीच्या एक्सरसाइजेस. तर यामध्ये दोन गोष्टी आपल्याला प्रॉप्स लागणार आहे. एक नॅपकिनची अशी मी घडी घेतलेली आहे, एक छोटे नॅपकिनची घडी लागणार आहे आणि एक उशी लागणार आहे. साधारण या साईजची उशी मी घेतली आहे. उशी आपल्याला नंतर लागणार आहे, त्यामुळे आपण उशीचा आत्ता वापर करत नाही आहे, उशी बाजूला ठेवून देतो आहे. आता काही ज्या एक्सरसाइजेस आहेत गुडघ्यांच्या दुखण्यासाठीच्या, तर त्या पाठीवर झोपून आहेत आणि काही उभं राहून आहेत. तर पहिले जे प्रकार आहेत ते पाठीवर झोपूनचे प्रकार आहेत, ते आपण पहिल्यांदा करणार आहे. तर ज्यांचेही गुडघे दुखायला सुरुवात झालेली आहे, गुडघ्यांचा आर्थरायटिस ज्यांना आहे, त्यांच्यासाठी ह्या एक्सरसाइजेस खूप फायद्याच्या ठरणार आहेत. तर नक्कीच ट्राय करा, व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा, सगळ्या एक्सरसाइजेस करा. दिलेले जेवढे आवर्तनं आहे तेवढ्या आवर्तनांपर्यंत करा आणि जितका वेळ होल्ड करायला सांगितले तितका वेळ करा. व्हिडिओ चालू करून तुम्ही यासोबतच सगळ्या एक्सरसाइजेस करू शकता. तर आता आपण सुरुवात करूया लगेचच या एक्सरसाइजेसला. तर पहिला प्रकार करतोय आपण, ज्यामध्ये आपल्याला पाठीवर झोपायचं आहे आणि गुडघ्याच्या खाली ही घडी घ्यायची आहे. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे गुडघ्याच्या खाली मी ही घडी ठेवलेली आहे आणि आता झोपणार आहे मी पाठीवरती. सावकाश जायचं पाठीवर, गुडघ्याच्या बरोबर खाली ठेवायची घडी, मागे पुढे होऊ द्यायची नाही आहे, जेणेकरून गुडघ्याला आधार मिळेल. याच्यापेक्षा थोडी मोठी टॉवेलची घडी असेल ती सुद्धा चालणार आहे, ती सुद्धा तुम्ही घेतली रोल करून किंवा घडी करून, तर ते सुद्धा चालणार आहे. आता बघा, हे घेतलंय मी रोल करून गुडघ्याच्या खाली. आता या घडीवरती आपल्याला गुडघा दाबायचा आहे. 1 ते 15 अंक मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि सैल सोडून द्यायचं. असं एकदा झालं आपल्याला हे 20 वेळा करायचं आहे एका पायाने आणि 20 वेळा दुसऱ्या पायाने करायचं आहे. आता आपण बरोबर 20 वेळा करूया. एकदा झालंय आपलं, 19 वेळा आता आपल्याला करावं लागणार आहे. प्रेस करा, होल्ड, रिलॅक्स, प्रेस, 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 रिलॅक्स, प्रेस. गुडघ्याची वाटी दाबायची, होल्ड करायचे 15 सेकंद आणि रिलॅक्स करायचं. प्रेस, रिलॅक्स, प्रेस, रिलॅक्स. एका पायाने झालंय, आता आपण दुसऱ्या पायाने करणार आहे. आता दुसऱ्या पायाच्या गुडघ्याखाली ही घडी ठेवायची आहे
मी मोजणार आहे किती वेळा करतोय आपण. 20 वेळा. तुम्ही फक्त प्रेस आणि रिलॅक्स करायचंय. प्रेस, रिलॅक्स, 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 प्रेस, रिलॅक्स. 20 वेळा झाले. दोन्ही गुडघे आधी सैल करून घ्या. आता नॅपकिनची घडी आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे. आता आपल्याला उशी लागणार आहे, त्यामुळे उशी घ्या. उशी छोटी साईज असली तरी चालणार आहे. माझी जरा थोडी मोठीच आहे, पण तुम्ही अजून यापेक्षा थोडी छोटी घेतली तरी चालणार आहे. किंवा छोटा लोड असेल तुमच्याकडे, तुम्ही गुडघ्यांखाली घेण्यासाठी असा साधारण छोटा गोल लोड असतो, तो लोड घेतलात तरी चालेल. आता बघा, अशा पद्धतीने याच्यावर उशीवरती गुडघा ठेवायचा आहे. उशीवर गुडघा ठेवला की पायवर सरळ करायचं आहे, गुडघा दाबायचा आहे उशीवरती, पायवर सरळ करायचा आणि 10 सेकंद थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचं. असं एकदा झालं. हे आपल्याला 20 वेळा करायचं. कंटिन्यू करा. प्रेस करा, रिलॅक्स, प्रेस, रिलॅक्स, प्रेस, रिलॅक्स, प्रेस. गुडघा दाबायचा आहे उशीवर, लक्षात घ्या. नुसता पाय सरळ नाही करायचा, गुडघ्याला दाबायचं आहे उशीवर. रिलॅक्स, प्रेस, रिलॅक्स. गुडघ्याची जी वाटी आहे ती दाबायची आहे उशीवरती. प्रेस, रिलॅक्स, 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 प्रेस, रिलॅक्स,
प्रेस, रिलॅक्स, प्रेस, रिलॅक्स, प्रेस, रिलॅक्स. तांदूळ, डावा गुडघा सैल करून घ्यायचा आहे. आता सेम क्रिया आपण उजव्या गुडघ्याने पण करणार आहे. उजव्या गुडघ्याखाली आता उशी घ्यायची आहे. उशीवरती गुडघा दाबायचा आहे. दाब द्या, दाबा गुडघ्याची वाटी उशीवर दाबा, प्रेस, रिलॅक्स, 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 प्रेस, रिलॅक्स. तांदूळ, दोन्ही गुडघे सैल करून घ्या. गुडघ्यांवरचा ताण दूर करा. रिलॅक्स, थांब. थोडा वेळ रेस्ट करा. पायांना जरा कळ लागली असेल, गुडघ्यांना जरा कळ लागली असेल तर पाय सैल करून घ्या, शिथिल करून घ्या. आता आपल्याला दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उशी घ्यायची आहे. दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उशी घ्यायची आहे. दोन्ही गुडघ्यांनी उशी दाबायची. उशीला दाबायचंय, दोन्ही बाजूने आत दाबायचं, दाब द्यायचंय आणि पुन्हा आपल्याला 10 सेकंद होल्ड करायचंय आणि सैल करायचं. दाबायचंय, 10 सेकंद होल्ड, सैल करायचं. हे सुद्धा आपल्याला 20 वेळा करायचं. कंटिन्यू करा. दाबा, रिलॅक्स, दाब द्या, रिलॅक्स, प्रेस, 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 रिलॅक्स, प्रेस,
प्रेस, रिलॅक्स. 20 वेळा करून थांबायचंय. रिलॅक्स. तांदूळ आता उशी साईडला ठेवून द्या. पुढची हालचाल, पुढचा प्रकार करणार आहे आपण. त्यासाठी आता तयार व्हायचंय. त्यापूर्वी गुडघ्यांवर काही ताण आले असतील, ताण दूर करा. पाय सैल करून घ्या. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, एक पाय फोल्ड करायचा आहे, एक पाय वर उचलणार आहे. गुडघ्याच्या लेवलला बरोबर सरळ वर उचलायचं आहे. 10 सेकंद होल्ड करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि खाली. एकदा झालंय असं आपल्याला 20 वेळा करायचंय. कंटिन्यू करा. होल्ड, रिलॅक्स. 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 10 वेळा झालंय. जरा रेस्ट करा. कळ लागली असेल, ताण आला असेल. परत करूया अजून 10 वेळा. श्वास घेत वर घ्या. होल्ड, रिलॅक्स. 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 पाय खाली घ्या. तांदूळ. संथ श्वसन. सगळा तांदूळ. आता हाच प्रकार आपण दुसऱ्या पायाने पण करणार आहे. त्यामुळे आता डावा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे. उजवा पाय सरळ. होल्ड, रिलॅक्स. 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 12 वेळा झाले. अजून 8 वेळा करायचं आहे. थोडं रेस्ट करा. जर तुम्हाला हे 20-20 वेळा करणं खूप जास्त वाटत असेल, तुम्ही 10-10 पासून सुरुवात करू शकता. हळूहळू आवर्तनं वाढवू शकता.
hold, relax, 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 hold आणि रिलॅक्स. पाय सरळ, रेस्ट करा, पाय सैल करून घ्या, ताण दूर करून घ्या, कुठे काय जाणवतंय बघा, शरीर पूर्ण सैल, श्वसन संथ, मन शांत, रेस्ट करा, रिलॅक्स करा. ताण दूर पुढचा प्रकार करणार आहे, त्यासाठी तयार व्हायचं. उजवा पाय फोल्ड ठेवा. आता डाव्या पायाने हा प्रकार आपण करतोय. डावा पाय आधी वर घ्यायचा आहे, गुडघ्याच्या लेवलला वर घ्यायचा आहे, मग बाहेर न्यायचा आहे, पुन्हा आत आणायचा आहे आणि खाली. असं आपल्याला 20 वेळा करायचं. वर, बाहेर, खाली, वर, बाहेर, आत, खाली, वर, बाहेर, आत, खाली, वर, बाहेर, आत, खाली, वर, बाहेर, आत, खाली. कंटिन्यू करा. रिलॅक्स. 10 वेळा झाले, अजून 10 वेळा करायचंय. ताण दूर करून घ्या. पुन्हा करूया अजून 10 वेळा. थांबा. मग आता दुसऱ्या पायाने करतोय. डावा पाय आता फोल्ड करून घ्या. उजवा पाय घेतोय आता वर, बाहेर, आत, खाली. कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबा. रेस्ट करा. ताण दूर. अजून 10 वेळा करणार आहोत. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. थांबा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. ताण दूर करून घ्या. मांड्यांवर, गुडघ्यांवर, पायांवर आलेला ताण चटकन दूर. पाय सैल सोडून द्या. भरपूर श्वास घ्या. सोडा. श्वास सोडत सगळा ताण दूर. सगळं शरीर सैल. आता शेवटचा प्रकार उरलेला आहे, तो आपल्याला उभं राहून करायचा आहे. तर त्यासाठी सावकाश उठा. हळूच उठा. उठून उभं राहा. भिंतीचा आधार घेणारे दोन्ही हातांनी आधी भिंतीला पकडायचं आहे. बघा, दोन्ही हातांनी भिंतीला पकडायचं. भिंतीच्या थोडंसं जवळ जाणार आहे आपण. पायांमध्ये अंतर आहे. टाचावर उचलायचे आहे. टाचावर गुडघ्यातून खाली बेंड व्हायचंय. गुडघ्यातून सरळ आणि टाचा टेकवायचे. एकदा झालं असं आपल्याला 20 वेळा करायचंय. त्यासाठी तयार. 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबा. जरा वेळ थांबा. रिलॅक्स करा. रेस्ट करा. अजून 10 वेळा करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांब. 10 वेळा करून थांबायचं. थोड्या वेळ पुन्हा तुम्ही शवासन करू शकता. पाठीवर झोपू शकता. पुन्हा रेस्ट करून घेऊ शकता. अशा प्रकारे हे जे 20-20चे सेट आहेत, हे तुम्हाला दोन्ही वेळ करायचे आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओसोबत राहा. व्हिडिओ ऑन करून ठेवा. आणि हे सगळे प्रकार मी जेवढे आवर्तनं सांगितले तितक्या वेळा करा. तितक्या वेळा होल्ड करा. आणि बघा, 21 दिवसात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. कसं वाटतंय ते नक्कीच सांगा. तुमचे गुडघे नक्कीच स्ट्रॉंग होणार आहे. तुमचं दुखणंसुद्धा थांबणार आहे. आणि अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायांमध्ये जो वात असतो आपला साचलेला, तो वातसुद्धा मोकळा व्हायला मदत होणार आहे. तर नक्की या व्हिडिओसोबत हे एक्सरसाइजेस करा. आणि तुम्हाला कसे वाटले ते नक्की मला सांगा. आणि तुम्हाला छान वाटलं की हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत राम राम.